विकास जयराम पाठक अर्थात स्वतःला हिंदुस्थानी भाऊ म्हणून घेणारा आपल्या फाटक्या जिभेच्या घाण गटारानं काय घाण ओकतोय एकदा बघा. वो है ना नेता, कॉकरोच का नेता, उसको बोल इधर हो गया ना। केरला में भी बच्चे हैं ना, पेपर लीक हो गया है। पंजाब में भी बच्चे हैं ना, पेपर लीक हो गया है। उसको बोलो उनको कि इस्तीफा मांगे। अभी देखता ये असली एक बाप की औलाद है कि इसको पाकिस्तान से भेजा था किसने, इसके माँ के पास। म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमध्येच पैसा कमवायचा, महाराष्ट्रातील लोकांनी यांना प्रसिद्धी मिळवून द्यायची आणि मग महाराष्ट्रातील तरुणांवरतीच अशा प्रकारची भाषा वापरायची. हा कुठला आला हिंदुस्थानीपणा? हिंदुत्व म्हणजे संस्कार, सभ्यता, संयम आणि सर्वांचा सन्मान. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे स्त्रीला सर्वोच्च मानून तिची पूजा करण्याचं हिंदुत्व महाराजांनी आम्हाला शिकवलंय. मग तुम्हा लोकांची हिंमत कशी होती स्त्रीचा अपमान करण्याची? मतभेद असू शकतं ना तुमचे एकमेकांशी, परंतु अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या आईवरती इतकं घाणेरडी भाषा वापरणं, पाकिस्तानचा संदर्भ देऊन वैयक्तिक अपमान करणं, हे कुठल्या संस्कृतीत बसतं? पंजाब आणि केरळमध्ये पेपर लीक झाले म्हणता, इथपर्यंत ठीक आहे ना, त्या मुद्द्यांवरती चर्चा करा. परंतु प्रश्न विचारणाऱ्यालाच जर उत्तर देण्याऐवजी त्याच्या कुटुंबावरती घसरणं, हा तुमचा नीचपणा नाही का? तू जर स्वतःला हिंदुत्वाचा चेहरा म्हणून घेत असेल ना, तर तुझ्या तोंडातून घाण नाही, संस्कार दिसायला हवेत. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे मतभेद असू शकतात, परंतु एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा घालवणारी भाषा इथे कधीच आदर्श ठरू शकत नाही. म्हणून जर मतभेद असतील तर मुद्द्यांवरती लढा, एकमेकांचा अपमान करून नाही. कारण हा महाराष्ट्र प्रश्न विचारायलाही घाबरत नाही आणि अशा घाणेरड्या भाषेचा स्वीकारही करत नाही. मुळात या विकास पाठकचं दुखणं हे नाहीच आहे. त्याचं दुखणं हे आहे की हा बीजेपीचा कट्टर समर्थक आहे आणि या बीजेपीला विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे झुकावं लागलं, धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला. हे या विकास पाठकचं दुखणं आहे. मी या विकास पाठकला फॉलो करणाऱ्या त्या लोकांना माझं सांगणं आहे की अशा घाणेरड्या आणि नीच लोकांना फॉलो करण्यापेक्षा या अशा लोकांना या महाराष्ट्रातून हुसकावून लावा, म्हणजे इथला थोडाफार कचरा तरी साफ होईल.